संपूर्ण महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे अधिकृत आकडेवारीनुसार लहान मोठी तब्बल 17 ते 18 उद्याने आहेत. या उद्यानाच्या देखभाल, स्वच्छता आणि साफसफाईकरिता उद्यान पर्यवेक्षकासह सुमारे 24 कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. शहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेले सुप्रसिद्ध उद्यान म्हणून शहीद भगतसिंह उद्यान आहे. या उद्यानामध्ये बालसमूह सरिता रेल्वेगाडी उभारण्यात आलेली आहे. आज रोजी ही रेल्वेगाडी दुरुस्ती विना धूळ खात पडलेली आहे. विद्यार्थ्यांच्या करिता याच उद्यानामध्ये अभ्यासिकाकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. याही अभ्यासिकामध्ये तुटलेले बेंच, मोडलेले टेबल आणि अस्वच्छतेचे साम्राज्य अशा विविध समस्यांनी ही अभ्यासिका ग्रासलेली आहे. तर या अभ्यासिकेला जोडूनच शौचालयाची उभारणी केलेली आहे. या शौचालया शेजारीच प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग आहे. दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी इचलकरंजीहून गजानन मोहिते. मी मीरा गणेश तडाखे. भगतसिंग बागेमध्ये जी गैरसोय आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. भगतसिंग बागेमध्ये जे बाथरूम आहे त्याच्यामध्ये लाईट नाही. पाणी 2 दिवस असतं तर तिसऱ्या दिवशी ती टाकी संपलेली असते. मुलांना खेळण्यासाठी जे साहित्य असतं, झुला, घसरगुंडी, हे सगळं तुटून पडलेलं आहे. जे बागेमध्ये जी विहीर आहे, तलाव आहे छोटंसं, तिथे जे बदक आहेत, 10 बदक आहेत मी मोजलेत. त्यांना खाद्यपदार्थ मिळत नाही वेळेवर. ह्याच्या अगोदर कोरोनाच्या काळामध्ये 30 ते 35 संख्या होती त्यांची, आता 10वर आलेली आहे. प्लस भटकी कुत्री तिथे खूप प्रमाणात घाण करतात, त्याच्यावरती पण बंदी घातली पाहिजे. प्लस कचरा खूप होतो, कचरा. प्लस तिथे लाईट पण थोडीफार कमी आहे. त्या लाईटची पण सोय झाली पाहिजे भगतसिंग बागेमध्ये. आवाज आता नहीं तो